एकदा का ऑफिस लॉग आउट केलं ना, असली भयंकर एनर्जी येते माझ्यात, आणि त्यातल्या त्यात माझ्या कानात जर इयरबड्स असेल ना, तर आणखीनच फास्ट आणि एकदम मजेत कामं होतं सगळे. दिवसभर ना सगळेजण एकदम बिझी असतात. आम्हाला संध्याकाळी सगळ्यांना एक सोबत वेळ भेटतो, त्याच्यामुळे इतकी जास्त मस्ती चालू असते ना आमची. तर आजचा मेनू होता पत्ता गोबीची आणि फुलगोबीची भाजी, कारण की ह्या भाज्या सगळ्यांनी मिळून आणलेल्या होत्या. म्हणजे इतकं जास्त झालं होतं आणि मी हप्ताभर खाऊन खाऊन जाम थकलेलो. आणि आता हे शेवटच्या 2 थोड्या थोड्या उरलेल्या होत्या. मग आम्ही असं डिसाईड केलं की 2 वेगळ्या वेगळ्या थोड्या थोड्या भाज्या बनवायच्या. फॅमिली असो किंवा फ्रेंड्स असो, मला त्यांच्यासोबत बोलायला फक्त संध्याकाळीच वेळ मिळत असतो, आणि मग त्यावेळेला मी कुकिंग करत असते. तर मग माझं जेवण पण बनवणं चालू असतं आणि त्यांच्यासोबत बोलणं पण चालू असतं. आता एवढ्यात झाली इतकी भयंकर अशी गंमत की हे बॉईल करायला ठेवलेलं होतं मी, आणि ते गरम होतं. माझं कॉलवर असल्यामुळे माझं लक्षच नव्हतं की ते गरम आहे. मला असं वाटलं थंडच झालेलं, आणि ते असं पडून गेलं. बरं तरी पायावर वगैरे पडलं नाही, पण सगळीकडे फोन वगैरे सगळं भयंकर ओलं झालेलं त्याने. मी सगळं सोडलं, सगळ्यात अगोदर बघितला फोन. त्याला काही झालं नाही पाहिजे, बाकी काही चालतं. छान बनली, कारण मी त्याच्यात काही जसं टाकलेलं, मी हिच्यावर खूप फोकस नाही मारलेलं आहे असं नाही, पण मला भाजी खूप आवडते कोबीची.